नमस्कार। आज महाराष्ट्र या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। पहिली बातमी आहे कल्पना खरात हिच्या संदर्भातली। कल्पना अशोक खरात ही अशोक खरातची बायको आहे। ती फरार होती। थोडके दिवस नाही तर चक्क 6 दिवस फरार होती। ती अशोक खरातची पत्नी अखेरीस पोलिसांना शरण आलेली आहे। ही कल्पना खरात पोलिसांना गुंगारा देत महाराष्ट्र पोलिसांच्या तमाम तपासी अधिकाऱ्यांना गुंगारा देत 6 महिने त्यांच्यापासून लपून बसण्यात यशस्वी झाली। याच कल्पना खरातला अटकपूर्व जामीन मिळाल्याच्या नंतरही बरेच दिवस पोलीस शोधू शकले नाहीत। अशा पद्धतीने कल्पना खरातने स्वतःला कायद्यापासून वाचवण्यात यश मिळवलं। अटकपूर्व जामीन मंजूर झाल्याच्या नंतर कल्पना खरात पोलिसांना शरण आली आहे। या संदर्भातला हा सगळा तपशील जयेश सावंत आमचे सहकारी आणि प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। जयेश, कल्पना खरात इतके दिवस कुठे लपून बसली होती? नक्की सर, आपण जर बघितलं तर या ठिकाणी जे आहेत शिर्डीतील शेतकऱ्याच्या जमीन व्यवहार आणि फसवणूक प्रकरणात जे आहेत अशोक खरात आणि त्याची पत्नी कल्पना खरात यांच्यासह तिघांवरती जो आहे गुन्हा दाखल झाला आणि 31 मार्च पासून जे आहे कल्पना खरात ही परागंदा होती। ती तपास यंत्रणेला जे आहेत अनेक पथकं तयार केली गेली, मात्र तिचा शोध लावू शकले नाही। त्यानंतर जे आहेत या संपूर्ण प्रकारामध्ये जे आहेत त्या कल्पना खरात हिला सर्वोच्च न्यायालयाकडून जो आहे अंतरिम जामीन मिळाल्यानंतर आता कल्पना खरात जी आहे ती शिर्डी पोलीस ठाण्यात हजर झाली आणि त्या ठिकाणी जे आहे जयेश, याचा पुढचा प्रश्न असा आहे, शिर्डी पोलिसांना शरण आल्यानंतर आता पुढील प्रक्रिया काय असणार आहे? नक्कीच सर, आता जर आपण बघितलं तर आज कल्पना खरात जी आहे ती या ठिकाणी शिर्डी पोलिसांच्या शरण गेली आणि त्यानंतर जे आहे तिने जो जबाब दिलेला आहे या जमीन व्यवहाराबाबत जो आहे पती अशोक खरात याने परस्पर हा व्यवहार केला असल्याची जी आहे जबाब दिल्याची माहिती जी आहे सूत्रांकडून हाती आली आहे। धन्यवाद जयेश।